पालघरमध्ये अज्ञात वन्य प्राण्यांचा हल्ला, 14 बकऱ्यांचा मृत्यू तर परिसरामध्ये भीतीचे वातावरण। पालघर पूर्वेकडील काटाळे गावात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात वन्य प्राण्याने शेळीपालन शेडमध्ये हल्ला करून 14 बकऱ्यांचा फडशा पाडला। काही बकऱ्यांचे मृतदेह बंदिस्त गोठ्यामध्ये आढळल्याच्या खुणा आढळल्या, तर या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मनोहर पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या काटाळे गावी नदीच्या काठी किरण पाटील यांच्या शेतात बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू आहे। नेहमीप्रमाणे सकाळी बकऱ्यांना चारा पाणी देण्यासाठी गेले असता गोठ्यात भीषण दृश्य दिसून आले। 14 बकऱ्यांच्या मृत अवस्थेत पडल्या होत्या, तर काही जखमी अवस्थेत तडफडत होत्या। त्यातील काही बकऱ्यांचे मृतदेह गोठ्याबाहेर ओढलेल्या खुणा आढळून आल्या, त्यामुळे हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता याचा तपास सुरू आहे। घटनास्थळी दिसलेल्या पायांच्या खुणावरून हल्ला बिबट्याने केला असावा असा अंदाज नागरिकांचे व्यक्त करत आहेत। अलीकडे पालघर आणि आसपासच्या ग्रामीण भागात वन्य प्राण्यांची वस्ती वाढली असून ते मानव वस्तीत शिरण्याच्या घटना सातत्याने होत आहेत। या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी सुरू केली आहे। हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला आहे याचा शोध घेतला जात आहे। याआधी पालघर परिसरात बिबट्याच्या वावराच्या घटना घडल्या असून शेती व पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकातून केली जात आहे। नमस्कार, मी किरण यादव पाटील, राहणार काटाळे। माझा काटाळे गावात बकऱ्यांचा गोठा आहे। त्या गोठ्यात माझ्या बकऱ्या आहेत 30-35। त्याच्यातून रात्री बिबट्या शिरून त्यांनी 10 बकऱ्या मारल्या आहेत आणि बाकी 5-6 बकऱ्या जखमी आहेत। तर ह्याचा पंचनामा फॉरेस्ट खात्याने करावा आणि करून माझी मदत करावी आणि मला त्याची काही भरपाई आहे ती द्यावी एवढी विनंती आहे मला फॉरेस्ट खात्याकडे। बिबट्या आणि त्या बिबट्याला पिंजरा लावून, सापळा लावून पकडावं आणि सुरक्षा द्यावी।